अरे रोशन झालं का? चाल बरं आपल्याला वावरात जाणार, फावडं घ्यायचं सोबत. हा बाबा झालं, कुलूप लावून घेतलं फावडं, चला. नायरी केली ना तुला आज नंबरले घटला ना, आपल्याला टाइम लागेल बरं वावरामध्ये. हा इथं काका हे लोक चालले विचारा बरं येईल. बरोबर विचारतो. रामराम पाटील, कुकडे चालले? काय नाही बा, पोरगा पुण्याला टाकले शिकायला, तर 2 नोकरी लागेल, त्यातला त्याला पैसा पाठवाच लागेल, वावरात जावं लागेल आम्हाला. बरोबर आहे भाऊ, तुमचं बरोबर आहे. लय पैसा लागते त्याले शिक्षण आले बी. मग दीपक मग जग्गू गेला, आपल्याला शिप बदलायला जाणं पडेल, लईन येईन मग. चलो चल मग. कशी गेली टेस्ट? आला तो क्वेश्चन आला, तो सॉल्व करतो. केला बा सॉल्व. केला का? अरे तू निघे दिसला नाही ना. काय चाला लोकर आहे, तो मूवी वगैरे जायला वाटते. टाइम नाही ना, मूवी बघायला झाला. येईनच तो आता, येईनच त्याचा टाइमच झाला याचा. चल हो निक्या, ते मुलीचे पैसे ते उद्याला माग, उद्या काय जायचं. वांधा नाही, काय वांधा नाही. भाषा किती लावा लागतात क्या? ठीक आहे. टेस्ट दिसला नाही निघा तू आज. काय टेस्ट करता तुम्ही? बाबा शेतात काम करतात. अभ्यासाला जास्त काम लोकांना तुमचे आईवडील शेतात काम करतात. फोन आला रे बुवा. बाबा हा फोन घेता, निकेचा फोन आला. हा आलो आलो आलो. परवा दिवशी पैसे पाठवले या पोराले, आता कशाला फोन लागला नाही पोराला, काय माहिती. कुठे फोन तर दाखव. हॅलो हॅलो, कोण रे पोरा? काय काम कळलं? कशी काय आठवण आली? मामा मला पैसे पाहिजे. ते मला माहिती, मला कॉलेजची फी भरणार, मेथची फी भरणार, पैसे पाहिजे मला. परवा दिवशी तर पैसे पाठवले, आम्हाला इकडे उन्हात काम करावं लागते. अरे परवा दिवशी पैसे दिले, त्याच्यामुळे ते रूम भाडं लागते, ते लायब्ररीतच दिले ना. ते मला काही माहिती नाही, मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. बरोबर, आता पैसे आला पाहिजे अर्ध्या घंट्यात. हा किती? 10,000? बरं बरं, पाहतो मी, कोणाला मागून पाहतो. मी दिलेल्या पैशाचा चित कर, पैसा चांगल्या कामाला लावतो. बरं ठीक आहे, अभ्यास कर चांगला. पाहतो मी, एखाद्या तासानं पाठवतो तुम्ही पैसे. ठीक आहे. अरे त्याला पैसे पाठवा लागतात. आता या पोराला पैसे कुठून पाठवू? आपलं सोयाबीन नाही झालं, मागच्या वर्षी कोण पडलं, आपल्याला कोण पैसे देईन आपल्याला? मागच्या वर्षी नुसतं 50,000 आपल्यावर, तो दिन का आपल्याला आता पैसे चाला ना मागून पाहू, त्याने मागून तर पैसे गेलीच्या देऊन आले होते. काय बोलला का बाबाची? असं बोलत होता काय? 10,000 रुपये मागू राहिला आता यावेळेस. काय का तू कसा बोलला बाबा सोबत? किती कष्ट करणं पडतं, 200 रुपये कमवासाठी आम्हाला किती चहा ऐका लागते. तुले 10,000 रुपये मागू राहिला डायरेक्ट, किती कष्ट करू राहिला त्या पुढे. बाबा तिकडे वावरात काम करता, मी इथे गावातला, मला माहित आहे. चांगला अभ्यास कर आणि चांगला शिक. तुम्ही चहा दहावर तुम्ही मामा जास्त ज्ञान देऊन राहिले आजकाल. चांगल्यासाठी सांगू राहिले, तू सुदर्शन बाबा. बरोबर, आता मी पैसे पण तुम्हाला नाही रे बा, आम्ही नाही. आमच्या घरचे पैसे नाही आमच्या घरचे. मामा आपल्या चहाचे पैसे किती झाले? आजकालचे पोरं वाया गेल्यावर वो छोटू. बापाची किंमत समजून नाही लिहिलंय, पैसे मिळून राहिले. हो राजा, खरंच. काय काम होतं आमच्याशी? काही नाही राजा, पोराला पैसे पाठवणार आहे. तो पोरगा शिकायला पुण्याला आहे, त्याला पैसे पाठवणार, तर सगळी पोरं पैशाची गरज होती. पैसे पाहिजे होते मला. मागचेच तर 50 दिले नाही तुला अजून. सावकार साहेब, एकदा पोरगा लागला की तुमचे सर्व मागचे बिन आताचे बी सर्व देऊन टाकतो मी. फक्त जर एकदा नोकरी लागू द्या, तोपर्यंत मला पैसे द्या तुम्ही. बरं देतो मी 5 रुपये टक्क्यानंतर पैसे, टेन्शन नको. बरं बरं, धन्यवाद. बाबा नंबर देतो तुम्हाला, त्याच्या नंबरवर टाकून द्या पैसे. बरं. चुकी करतो वाटते आपण बाबा. कधी कधी असं वाटते की त्यांना आपल्याकडून किती अपेक्षा असतील.
1 वर्ष असंच गेलं. अरे कोण बसला आहे रे? काही नाही रे, म्हटलं तसं निवांत. असं वाटत आपण कुठेतरी चुकत आहे. ना बाबू निखिल पण आपले पैसे झाले. मामाला फोन कर. टाकले बाबू तुले पैसे. अभ्यास गिभ्यास कर, टेन्शन घेऊ नको. अजून पैसे लागले तर सांग जाऊ. सावकार साहेबांना मागले मी ना, लागले तर अजून पाठवून देईन तुला पैसे. टेन्शन नको. आता पण वेळ आहे. लाग कामाले कर अभ्यास. हा लाग पासून कामाले. आज करू तू कल, करू करू तू अभ्यास. चल सांग. ठीक आहे. हो ना, कष्ट करावं लागते. आपला नित्य नोकरीवर लागायला पाहिजे. नोकरीवर लागला तर मग आपलं सर्व पद्धतशीर निसर्गात साथ देतली, शेती पिकत नाही, मालाला भाव नाही. नित्य नोकरीवर लागलं की आपल्याला काही टेन्शन नाही. मग मला आराम भेटून कष्ट करायचं काम नाही पडणार. यार लागला अभ्यासाला. करते तो करीन तो आता काय ना. बाबा तू स्वप्न करून करीन तुम्हाला वाटते? करीन. आज तो दिवस आला, साऱ्या गावात जल्लोष झाला. सांगणार ओरडून जगाला, दोस्त माझा साहेब झाला. डोळ्यात पाणी काल, काळीचा जे काही आहे ते माझ्या अपयशामुळे आहे. कारण प्रत्येक अपयश मला जास्त मजबूत केलं. प्रयत्न करणार कधी हरत नाही. फक्त थोडा उशीर होतो, पण यश नक्कीच मिळतं.